नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि भक्तांच्या जीवनात विशेष स्थान असलेला दिवस, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिवस. हा दिवस का साजरा केला जातो, त्यामागचा इतिहास काय आहे आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व नेमके काय आहे, हे सर्व आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. भाग 1. स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज कोण होते? अक्कलकोट निवासी हे हिंदू धर्मातील महान संत आणि दत्तावतार मानले जातात. अनेकांच्या मते ते यांचे अवतार होते. स्वामींचा जन्म, वय आणि मूळ ठिकाण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचे कार्य, चमत्कार आणि उपदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनात प्रकाश देतात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक ठिकाणी भ्रमण केले आणि शेवटी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे वास्तव्य केले. त्यांचा प्रसिद्ध संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 2. प्रकट दिवस म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रथम प्रकट झाले तो दिवस म्हणजे प्रकट दिवस. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीय या तिथीला साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भक्तांसाठी स्वामींच्या कृपेचा विशेष दिवस मानला जातो. भाग 3. प्रकट दिवसाचा इतिहास. इतिहासानुसार स्वामी समर्थ महाराज अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते कोणत्या मार्गाने आले, कुठून आले याबाबत कोणीही निश्चित सांगू शकत नाही. पण त्यांच्या आगमनानंतर अक्कलकोट हे एक मोठे आध्यात्मिक केंद्र बनले. तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य करून लोकांना मार्गदर्शन केले. त्यांनी लोकांच्या समस्या दूर केल्या, आजार बरे केले, संकटात असलेल्या लोकांना आधार दिला. त्यामुळे अक्कलकोट हे स्थान आजही अत्यंत पवित्र मानले जाते. भाग 4. प्रकट दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. हा दिवस स्वामींच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्तांना असे मानले वाटले की स्वामींची कृपा विशेष प्रमाणात मिळते, प्रार्थना लवकर पूर्ण होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की या दिवशी केलेली मनापासून प्रार्थना जीवनात चमत्कार घडवते. भाग 5. अक्कलकोटमध्ये उत्सव कसा साजरा केला जातो? महाराष्ट्रातील येथे या दिवशी भव्य उत्सव साजरा केला जातो. स्वामींच्या मंदिरात विशेष पूजा केली जाते. अभिषेक, आरती आणि भजन कार्यक्रम होतात. पालखी सोहळा काढला जातो. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण अक्कलकोट शहर भक्तिमय वातावरणाने भारून जाते. भाग 6. या दिवशी काय करावे, उपाय आणि साधना. या दिवशी भक्तांनी खालील गोष्टी कराव्यात. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दीप लावा. स्वामी चरित्र वाचन करा. उपवास किंवा सात्विक आहार घ्या. गरिबांना अन्नदान करा. यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. भाग 7. या दिवशी काय करू नये? वाईट विचार करू नयेत. कोणालाही दुखवू नये. वादविवाद टाळावेत. अहंकार ठेवू नये. हा दिवस पूर्णपणे भक्ती, शांती आणि श्रद्धेने साजरा करावा. भाग 8. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आजही खूप महत्त्वाचे आहेत. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. नेहमी चांगले कर्म करा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. संकटात घाबरू नका. स्वामी सांगतात की मी नेहमी माझ्या भक्तांच्या सोबत आहे. भाग 9. भक्तांचा अनुभव. अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. अडचणी दूर होतात, मन शांती मिळते, जीवनात मार्ग
सापडतो. आउट्रो, कॉल टू ॲक्शन. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका, कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. एंडिंग लाईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.